नमस्कार मित्रांनो, मी आर्य. आपले स्वागत आहे देसाई डायरीच्या चॅनलवर. कालचा ब्लॉग तुम्ही पाहिलाच असेल, ज्याच्यात आपण नाशिकमध्ये होणाऱ्या भव्य दिव्य नांगरणी स्पर्धेची पूर्वतयारी दाखवली आहे. ती तुम्ही नक्कीच पाहिला असेल. आणि आज आपण तीच नांगरणी स्पर्धा बघायला जाणार आहोत. चला तर मित्रांनो, आपण निघूया आणि बघूया तिथं कोणकोणत्या बैलांनी हजेरी लावली आहे. चला. नमस्कार दादा. हा, नमस्कार. स्वागत आहे देसाई डायरीच्या चॅनलवर. आपण सर्वप्रथम आपले नाव कसे? माझे नाव गणेश विलास चव्हाण. आणि आपल्या बैलांचं नाव कसं? हा वशा आणि तिकडचा भारत. हा वशा आणि तो भारत. आणि आपण कुठल्या गावातून आले आहात? कडवई. कडवई. आणि ह्याच्या आधी आपण कोणत्या कोणत्या स्पर्धेत भाग घेतला आहात? म्हणजे अशा अनेक स्पर्धेत भाग घेतलेले. त्यातलं एक मैदान म्हणजे खेरशेदचं. सर्वात पहिलंच मैदान झालं. हा बैल खड्ड्यातनं जाऊन सुद्धा पहिला नंबर घेतला बैलांनी खड्ड्यात सुद्धा जाऊन पहिला नंबर घेतलेला आहे. हा कुठला वशानीच ना? हा. आणि आजच्या स्पर्धेसाठी आमच्या देसाई डायरी चॅनल कडून तुमचे खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद. नमस्कार दादा. नमस्कार. आपले स्वागत आहे देसाई डायरीच्या चॅनलवर. सर्वप्रथम आपले नाव कसे? माझे नाव मयूर. मयूर. आणि आपल्या बैलांचे नाव कसे? बाल्या आणि सोन्या. हा बाल्या आहे आणि हा सोन्या आहे. आणि आपण आता कुठल्या गावातून आले आहात? आम्ही खरवते गावातून आलो. खरवते. आणि आपल्या बैलांचं आपण करिअर सांगू शकाल का? आमच्या बल्ल्याचं गेल्या वर्षी लांजामध्ये झालेली स्पर्धामध्ये तिसऱ्या क्रमांकावर आले होते. तिसऱ्या क्रमांकावर. आणि देवरुखला दुसऱ्या क्रमांकावर आले होते. दुसऱ्या क्रमांकावर. अजून आणि बोम मध्ये आपले 1 नंबर बैलांनी मारला होता. 1 नंबर. निर्वाल मध्ये 7 नंबर. 7 नंबर. आणि आजच्या या होणाऱ्या स्पर्धेसाठी आमच्या देसाई डायरीज करून तुमचे खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. थँक्यू. नमस्कार. आपलं नाव कसं? माझे अमर रामा किंजळकर, बोलवली. आपल्या या बैलांची दोघांची नावं सांगू शकता मला? हा राजा आणि हा सोन्या. हा सोन्या हो. आणि हा राजा. या बैलांनी आतापर्यंत कोणकोणत्या स्पर्धांमध्ये भाग घेतला आणि कोणकोणती या ठिकाणी बक्षीस किंवा करिअर सांगू शकता आपल्या बैलांचं? थोडक्यात सांगू शकतो. हा. नाही म्हटलं तरी एक 50-60च्या वरती गुलाल झाले आहेत. होय ना? हो. 1 नंबर 2 नंबर. या वर्षी फक्त 2च गुलाल झालेले आहेत. 2च गुलाल झाले. म्हणजे ही गुलाल उधळणारी जोडी आहे. आम्हाला या प्रेक्षकांना आज या ठिकाणी म्हणजे बऱ्याच स्पर्धांमध्ये त्यांनी नंबर घेतलेला आहे. म्हणजे तुम्ही जास्त स्पर्धांमध्ये भाग घेतल्यामुळे आणि तिथं त्या ठिकाणी अनुभव भरपूर आहे तुम्हाला या स्पर्धांचा. त्याच्यामुळं प्रेक्षक वर्गानं सुद्धा या ठिकाणी आज निश्चित चांगली रणधुंगार मिळाली. गाव कुठलं सर? बोलवली सर. बोलवली. हा. तुम्हाला देसाई डायरीज कडून तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. नमस्कार दादा. हा, नमस्कार. आपलं नाव कसं? माझं नाव मुकेश मधुकर देसाई. आणि माझा भाऊ मान्य देसाई. तुरळ मधून जोड आलेली आहे. आपली ही गाडी तुरळ मधून तुरळ. आलेली आहे. या ठिकाणी बैलांची आपल्या नावं सांगू शकताय? हा मल्हार आणि तो रॉकी. हा मल्हार आणि तो रॉकी. आपल्या या दोन्ही बैलांचं करिअर आतापर्यंत जो परफॉर्मन्स आम्हाला थोडक्यात सांगू शकताय? आतापर्यंत बैलांनी 5 गुलाल केले नाहीत. 5. होय. कोणत्या ठिकाणी म्हणजे? हरपुडे, परत केरशेदला याच्या आपल्या कोकऱ्यात, धामनाकवाडीत, कडवई ना. आणि परवा आमच्या इथे तुरल मध्ये 3रा नंबर केले. म्हणजे आतापर्यंत या ठिकाणी बैलांचा खूप चांगला परफॉर्मन्स आहे. आणि देसाई डायरीज कडून या आपणाला या स्पर्धेसाठी हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद दादा. थांबा. चिठ्ठी सुटलेले मानाच्या जोडीला जोरदार टाळ्या द्यायच्या. जीवक सुडकोची जाधव नाईशियांची जोडी, मानाची जोडी. भाई देवगरकरचा की जोडीने टर्न घेतलेला आहे. उजव्याला पळाव जोडी येते वेगाच्या दिशेने. जोडीची सेकंद या ठिकाणी काउंट होत आहे. अतिशय मानाची जोडी जीवक सुडकोची जाधव भाई देवगरकर यांनी पळवलेली आहे. जोडीची वेळ आहे.
ओंकार घाणेकर जोडी बोलवतोय. अतिशय सुंदरशी भरता जाते जोडी. चल 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 फिरव फिरव. चॉकलेट कमी पडतोय बघ. अरे वाढव. येऊ दे जोरात येऊ दे जोरात. ये पुढं ये पुढं ये पुढं ये पुढं. वेग ठरलेल्या जोडीने जॅकी सुंदर पळतोय. अतिशय सुंदर डाव्या रिलिंगला घासून जाणारी जोडी राज्यस्तरीय मैदानामध्ये चिखल उडवत आपल्या गावच्या आपल्या मानाच्या शेठचं नाव करणारी जोडी. जोडी किती टाइम घेते बघूया. 67 बैल जोडी येते. आपले मालक या ठिकाणी आलेले स्वप्नील बेंद्रे कॉमेंट्री जोडी सुटले. जाऊ दे जरा जाऊ दे जरा जाऊ दे जरा. चल 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 चल. घे पुढं फिरव फिरव फिरव. आता कमी संकेतजी हाईस्ट टायमिंग किती आहे? प्रेक्षकांची गर्दी सुद्धा मोठी. जोडी सुटलेली वाजलेली आहे. 60 वेग आहे जोडीला. जॅकीची खरं कसाबाई या ठिकाणी जोडी थांबते. कुठेतरी या ठिकाणी थांबा येतोय परंतु हिंमत नाही आलेला आहे. संघर्षाचं मैदान आहे. मैदान आहे. रोहित घाणेकर पुन्हा एकदा त्याच जोमाने या ठिकाणी जोडी सुटलेली आहे. निम्मांतर पार केलेला आहे. अजूनही निम्मांतर बाकी आहे. येऊ द्या. वा वा येऊ दे. देवरुख मधून आलेली जोडी आहे. पाडगावची जोडी आहे. अप्रतिम भरधाव धावणारी जोडी आहे. गुलारत असणारी जोडी आहे. जय संभा पाडगाव सोयची. बघूया हा जोडी सुटली. जबरदस्त सिद्धो सिद्धो काय याला वाढव जरा. घे पुढं कमी पडतं का मला. चल 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 चल. अरे सिद्धू देखील पडतोय. सिद्धूने जोडी सुटले. जोडी छत्री छत्री. चला जोडी शिमारेश्वर घ्या. काय 2 बैल आणि 10 ते 15 जणांच्या जोडीच्या वाटले. मंडळाची छत्री एसके तुम्ही ती छत्री तिथे घेऊन ठेवायची माईकवर. नक्कीच मयूर जाधव एका बाजूला दिसत आहेत. कोकणातील लांबवंत शेतकऱ्यांमध्ये जोडी सुटलेली आहे. शिट्टी वाजलेली आहे. 60 वेग आहे. निम्म अंतर तर या ठिकाणी जोडीनं पार केलेला आहे. अजूनही निम्म अंतर बाकी आहे. अरे येऊ दे आकाश. चल 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 चल. वाढव मिलिंद दादा गोमाण्याच्या हातामध्ये जोडले आहे. नामचीन गटातला गुलार किंग मानला जातो तो मिलिंद दादा गोमाणे. वाढव काय झालं. जोडी सुटली नाही रामूच्या हातामधून. किरण कदम काय झालं. जाग्यावर रिवर्स पडला. नवऱ्यावर बायको रुसली त्याच्यामुळे असं होतंय. चला जबरदस्त जोडे. गुलारात बसणारी जोडे. जोडे सुटले. हो कोणाच्या हातामध्ये जोडे दिले बघा. जो गुलार किंग आहे. चला जाऊ दे पुढं काय झालं. घे पुढं वासरू काय पळते बघा. मते सब जबरदस्त. हा अरे बॅकऱ्यासारखी उडी मारते. वाढव येऊ दे जोरात. चालके सिद्धांत जाधव स्टेजवर येत आहे. सिद्धांत जाधव. चला जोडी शिमारेश्वर आले. यानंतर जोडी पडणार आहे शांताराम सोने हरेकर तुरल. शांताराम मामा हरेकर. चला कंबोजकरांचे जोडी सुटले. बाबल्या जिले. बाबल्या नाही कोण आहे काय रे बा. हे रिक्षावाला आमचा जोडी पकडा. जोडी सोडून दिला त्यानं आणि त्यासाठी ही स्पर्धा आयोजित केलेली आहे. आणि हळूहळू सुनीलजीची सुरुवात सुद्धा झालेली आहे. कष्टाची भाकरी करायला हा कोकणातला तरुण शिकलेला आहे आणि याच माध्यमातून मंडळाच्या व्यतिरिक्त इथे कुणी गर्दी करायची नाही. चला मंडळाच्या व्यतिरिक्त बाकी कुणी थांबायचं नाही. नक्कीच या ठिकाणी पाण्याची सोय करा आतमध्ये. हा एसके तुमच्या जोडीत बाकी कोण. नक्कीच सुंदर. 1461चा रेकॉर्ड अबाधित आहे. 1461 सूरजजी. 1461 रेकॉर्ड अबाधित आहे. साहिल चालके शांताराम मामा हरेकरांची जोडी रेकॉर्ड मोडते का बघूया. जोडी सुटले सूरजजी. शेट्टी वाजले. जोडी सुटले. 60 वेग आहे. शांताराम मामांच्या नावाला साजेचा असा या ठिकाणी खेळ ही जोडी करेल का ते आपल्याला बघायचं आहे. येऊ द्या. निम्मांतर तर पार केलेला आहे. जबरदस्त जोडी पडते. जाऊ दे जोरात.
चल 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 यामध्ये घे ओमकार ओमकार घे बार नेऊ नको कोपऱ्याकडे नेऊ नको रेकॉर्ड ब्रेक बोलायचं 15च्या आतमध्ये यायचंय तुला जबरदस्त ओमकार घे पुढा गेला बाबांच्या नावासाठी एस कंपनी थोडी जर 15 सेकंदाच्या आतमध्ये आली तर डबल एस कंपनी माझ्या मित्र सुयेशजी चव्हाण त्यांची मगाशीच मी तारीफ केली तर सुयेश चव्हाण आणि 10व्या क्रमांकाला चंडिका प्रसन्न आबिडगाव ही जोडी 15 नांगरणी नांगरणी स्पर्धा गावठी जोडीचा निकाल या ठिकाणी घोषित होतोय 10व्या क्रमांकावर जोडी आहे नाही जोडते या ठिकाणी 14 सेकंद आणि 67 पॉइंटवर राहिली जोडी कडवाई गावातील जोडी जयदेव उत्तेज शामदार या जोडीचा 10वा क्रमांक या ठिकाणी प्राप्त होतोय पुणेकर रुपेश किंजळकर जबरदस्त जोडी फिरतोय येऊ दे जरा आली काय कुठं गेली लई टाइम लागतोय आली काय जबरदस्त येऊ दे जरा रुपया दादा चल बदनाम करण्याचा प्रयत्न होऊ नये 16-60 बघा कोणाचा अपमान करणं हा हेतू नाहीये पण हा करायला लावू नका मी तिथे आलो चला थोडी जोडी घ्या वळून चला नमस्कार. आपण या ठिकाणी पाहतोय या भव्य आणि दिव्य राज्यस्तरीय नांगरणी स्पर्धेचा पहिल्या बक्षिसाचा पहिला मानकरी ठरतोय तो आपल्या लाडका शंकर आणि हा बावऱ्या त्यांचे मालक या ठिकाणी. आपलं नाव कसं? माझं नाव संकेत रघुनाथ जाधव कुंभारली. या नांगरणी स्पर्धेमध्ये आपल्या या जोडीने प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरतोय तो आपला शंकर आणि बावऱ्या. यासाठी आमच्या देसाई डायरीजकडून आपणास हार्दिक शुभेच्छा. या ठिकाणी आपल्या या दोन्ही बैलांचं आम्हाला करिअर सांगू शकताय का? आतापर्यंत किती मैदान किती गाजवलेली आहेत? मला माहिती आहे की कोकणात संपूर्ण शंकरचं नाव हे अगदी बकासूर जसं ज्या घाटावर फेमस आहे तसं आपल्या या शंकरने नाव लौकिक केलेलं आहे. आपल्या कुंभारली गावचा हा या ठिकाणी बैल आहे त्यामुळे आपल्या बैलांचं करिअर सांगू शकता का आम्हाला? बैल आता आपल्याकडे 4थं वर्ष आहे. छकड्याला पण बैल पळतो आणि चिखलात पण पळतो. म्हणजे दोन्ही स्पर्धांमध्ये नांगरणी आणि बैलगाड्या शर्यतीमध्ये सुद्धा या मैदान खूप गाजवलेली आहेत. आम्हाला माहिती आहे पण ते तुमच्या तोंडून आम्हाला जरा कळायला तर चांगलं होईल आमच्या प्रेक्षकांना. बैल गेल्या वर्षी पण चांगलाच पळत होता चिखलात आणि या वर्षी पण आता 4था गुलाल आजचा. परवा या आपल्या या हंगामातील शंकरचा 4था गुलाल आहे. परवा 2 नंबर झाला होता आणि आज पहिला नंबर तुरळ हीच जोडी होती. आणि आज आपण या ठिकाणी नायशिया गावामध्ये राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये पहिलं पर्व आणि पहिला बक्षीसचा मानकरी ठरतोय तो शंकर आणि आपला हा बावऱ्या. या ठिकाणी आमच्या चॅनल तर्फे तुम्हा बैल मालकांचं आणि दोन्ही बैलांचं मी अभिनंदन करतो. धन्यवाद. आणि दिव्य राज्यस्तरीय सामूहिक स्पर्धा झाल्या त्या स्पर्धेमध्ये घाटी गटामध्ये आपला पहिला नंबर आलेला आहे. पहिला मी अभिनंदन करतो. आणि आपल्या बैलांची आपल्याला नावं सांगू शकते? हा शिवा आणि तो पाखऱ्या. हा शिवा आणि पाखऱ्या हे प्रथम क्रमांकाचे या ठिकाणी नायशी या गावी झालेल्या भव्य दिव्य नांगरणी स्पर्धेचे प्रथम पारितोषिक या ठिकाणी मिळालेलं आहे. आपलं नाव कसं सांगितलं सर? आमचं कल्पेश गुरुवार मार्लेश्वर हे ड्रायव्हर. मार्लेश्वरातून आपण आलेला आहात. म्हणजे आपल्या बैलाने किती सेकंदामध्ये या ठिकाणी पहिला क्रमांक मिळवलेला आहे? 13 सेकंद 45 पॉईंट. 13 सेकंद आणि 45 पॉईंट मध्ये या ठिकाणी प्रथम क्रमांकाचा जो मानकरी या ठिकाणी हा. त्यामुळे या बैलाचे करिअर सांगू शकते का सर? हा बैल आम्ही आमच्याकडे 5 वर्ष आहे. 5 वर्ष आहे. आणि आतापर्यंत स्पर्धेमध्ये कोणकोणते भाग घेतले? आतापर्यंत किती गुलाल उधळलेले आहेत? गुलाल सांगते ना संख्या आहेत आणि हा वर्ष 3रा आहे बैलाचं गुलालमध्ये. हा 3रं वर्ष आहे. मग आता या हंगामामध्ये किती बक्षीस आतापर्यंत आपल्या या जोडीने सलग आता हे 6वं बक्षीस आहे. 6वं बक्षीस प्रथम क्रमांकाचं. प्रथम क्रमांकाचं दुसरं आणि गुलाला 6वा आहे. 6वा आहे सलग. हा त्या ठिकाणी तुम्ही आला आणि या स्पर्धेची शोभा वाढवली आणि या प्रेक्षकांसाठी अतिशय सुंदर अशी ही स्पर्धा प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल सगळ्यांचं या देसाई डायरीतर्फे अभिनंदन. धन्यवाद सर.